नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे झणझणीत विदर्भ स्पेशल डाळ कांद्याची रेसिपी। अगदी सोप्या पद्धतीने आणि इतकी चविष्ट, एकदा खाल तर खातच राहाल। सर्वात आधी इथे भिजत घातलेली चना डाळ घेतलेली आहे, बघू शकता 3 तास मी इथे भिजत घेतलेली आहे। छानपैकी याचा दाना सुद्धा आपल्याला नरम पडलाय, तुटतोय। आणि 4 मोठ्या आकाराचे इथे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहे। त्यानंतर इथे मसाल्यांमध्ये मोहरी, जिरं, हिंग, खडे मसाले घेतलेले आहे, तेजपत्ता, मिरे, लवंग, विलायची। अगदी खूप खडे मसाले नाही घ्यायचे आपल्याला। कढीपत्ता घेतलेला आहे, आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट, टमाटर घेतलेला आहे। त्यानंतर सुक्या मसाल्यांमध्ये तिखट, मीठ, गरम मसाला, हळद आणि धने पावडर घेतलेला आहे आणि कोथिंबीर। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। विदर्भ स्पेशल असल्यामुळे आणि डाळ कांद्याला तसंही थोडं जास्तच तेल लागते, तर तेल आपल्या भाजीला जास्तच लागणार आहे। तेल छान कडकडीत गरम झालं, त्यानंतर मी यामध्ये मोहरी घालून घेते आहे, जिरं घालून घेते आहे। त्यानंतर यामध्ये मी खडे मसाले घालून घेते आहे। जास्त खडे मसाले नाही घेतलेले आहे। लवंग, विलायची, मिरे आणि तेजपत्ता, कढीपत्ता सुद्धा घालून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये महत्त्वाचं हिंग घालायचा, खूप छान टेस्ट येते हिंगाने। छान सर्व हे तडतडलं, त्यामध्ये आपण 4 मोठ्या आकाराचे इथे कांदे घेतलेले आहे, त्याला छान असं बारीक चिरून घेतलेलं आहे। आणि व्यवस्थित आता आपल्याला हा कांदा इथे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा परतायला थोडा वेळ लागते, साधारण 5 ते 7 मिनिटं सुद्धा इथे लागू शकतात, म्हणून थोडा पेशन्स ठेवायचा। आणि व्यवस्थित आपल्याला खूप जाळायचं नाहीये, मंद आचेवरच आपल्याला हा कांदा इथे परतून घ्यायचा आहे। खूप लालसर आपल्याला कांदा करायचा नाहीये। छानपैकी तेलामध्ये हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। अगदी हलका याला गुलाबी रंग आला की समजायचं आपला कांदा इथे तयार आहे। बघू शकता छान मंद आचेवर इथे मी कांदा इथे परतून घेतलेला आहे। या रंगावर आपला कांदा आला की समजून जायचं की परफेक्ट आपला कांदा डाळ कांद्यासाठी झालेला आहे। त्यानंतर छान मोठे 2 चमचे इथे मी आलं, लसूण आणि कोथिंबीरीचं छान फ्रेश वाटण घालून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छानपैकी हे वाटण आपल्याला इथे कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईल। व्यवस्थित परतून झालं इथे आपलं आलं लसूणचं वाटण की त्यामध्ये आपल्याला नंतर इथे छान बारीक चिरलेलं मी टोमॅटो घेतलेला आहे, हे घालून घ्यायचं आहे। अगदी मीडियम आकाराचं मी एकच टोमॅटो घेतलेला आहे, छान टेस्ट येते घालायचं। तुम्ही प्युरी करून पण घालू शकता। आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य आपल्याला मंदच आचेवर इथे होऊ द्यायचं आहे। बघू शकता छानपैकी आपला टोमॅटो सुद्धा इथे सॉफ्ट झालेला आहे आणि छान मसाल्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे। त्यानंतर मी यामध्ये सर्व सुखे मसाले घालून घेणार आहे, तिखट, हळद, धने पावडर, मीठ आणि गरम मसाला। आणि व्यवस्थित इथे छान 1.5 ते 2 मिनिटं आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे। त्याचा कच्चेपणा गेलेला पाहिजे आणि छानपैकी मसाला परतला पाहिजे। मसाला छान परतला की आपल्या भाजीला छान तर्री सुटते। बघू शकता छान 1.5 ते 2 मिनिटं इथे मसाला मी परतून घेतलेला आहे याच रंगावर। त्यानंतर आपल्याला यामध्ये सर्वात महत्त्वाचं डाळ टाकून घ्यायची आहे। चण्याची डाळ मी इथे 3 तास भिजत घातली होती आणि छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान एकजीव हे सर्व साहित्य झालं पाहिजे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर मी याला अगदी 5 मिनिटासाठी मंद आचेवर झाकून ठेवणार आहे, म्हणजे चण्याची डाळ त्या मसाल्यामध्ये मुरेल, कांदा सुद्धा मसाल्यामध्ये मुरेल आणि छानपैकी त्याला फ्लेवर येईल। बघू शकता 5 मिनिटानंतर मी उघडून बघते आहे, छानपैकी आपला चण्याची डाळ आणि कांदा मसाल्यांमध्ये परतला गेलेला आहे, छानपैकी वाफलेला आहे। व्यवस्थित आपल्या भाजीला तेल सुद्धा सुटलेलं आहे। त्यानंतर इथे आपल्याला भाजीला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। आता छान गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि 1 वाटी पाणी मी या भाजीमध्ये घालून घेतलेलं आहे। 5 मिनिटं छान आपली वाफेवर भाजी मुरली की त्यानंतरच आपल्याला पाणी घालायचं आहे। 1 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे, मला वाटते थोडं पाणी आणखी लागेल यामध्ये। त्यानंतर त्यासाठी मी यामध्ये पुन्हा अर्धा वाटी पाणी घालून घेतलेलं आहे। या भाजीला खूप रस्सा राहत नाही, कमी रस्स्याचीच ही भाजी राहते, तशीच छान वाटते। पुन्हा अर्धा वाटी पाणी घालून घेतलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं
आता छान उकळी आली की पुन्हा मी याला 5 ते 7 मिनिटं छान शिजवून घेणार आहे, जेणेकरून आपली चण्याची डाळ व्यवस्थित शिजली पाहिजे. बघू शकता 5 मिनिटानंतर मी इथे झाकण उघडून बघितलेलं आहे. व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेऊ आणि मी तुम्हाला आता इथे चेक करून दाखवते चण्याची डाळ शिजली की नाही शिजली. चण्याची डाळ शिजली की समजून जायचं आपली भाजी तयार आहे. बघू शकता व्यवस्थित इथे चण्याची डाळ जशी पाहिजे तशी आपली शिजून तयार आहे. विदर्भामध्ये लग्नातल्या कार्यक्रमामध्ये हा डाळकांदा आवर्जून केला जातो. त्याच प्रकारे मी तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे. इथे मी थोडा चवीनुसार गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे. या पद्धतीने तुम्ही हा डाळकांदा करून बघा एकदा आणि कसा झाला हे मला नक्की सांगा. इतका छान होते या पद्धतीने, खूप चविष्ट वाटते आणि खायला सुद्धा खूप छान वाटते. तर एकदा तुम्ही नक्की हा डाळकांदा करून बघा आणि रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.